वसई विरार नाला सुपारा का हाल बेहाल, सड़कों के गड्ढे बने मौत का कारण। नमस्कार, मैं कोमल गुप्ता और आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल न्यूज। विरारपुर के चंदनसार स्थित आरटीओ कार्यालय के ठीक सामने 22 सितंबर 2025 की सुबह दर्दनाक हादसा हुआ। बता दें कि आज सुबह करीब 10 साढ़े 10 बजे के लगभग प्रताप नाइक नामक व्यक्ति देवी मां की स्थापना के लिए पाठ लेकर घर जा रहे थे। उसी समय सड़कों पर गड्ढों के कारण बेहद ही दर्दनाक हादसा हुआ, जिसमें प्रताप नाइक नामक व्यक्ति टैंकर के नीचे आ गए, जिससे उनकी मौके पर ही मौत हो गई। बता दें कि वसई विरार नाला सुपारा में सड़कों की ऐसी हालत होने के बावजूद सत्ताधारी पार्टी एक्शन लेने को तैयार नहीं है। बहरहाल आइए सुनते हैं प्रत्यक्षदर्शियों ने क्या कुछ कहा। पावणे 10च्या सुमारास माझ्या एका सहकार्याचा मला फोन आला काही इथे एक दुर्घटना झाली आहे। त्यामध्ये ऑन द स्पॉट एक बाईक चालक डंपरच्या खाली गेले। घटनास्थळी पोहोचलो जेव्हा तेव्हा मी बघितलं अक्षरशः मागून त्याला ठोकलं आणि खड्ड्यामध्ये पडून त्याची डंपरच्या खाली जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचा टायरचा चाक त्याच्या डोक्यावरून गेलं आणि तो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो देवीचा पाठ घेऊन चाललेला। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा। अशा दिवशी अशी दुर्घटना म्हणजे जी दुर्घटना झाली ही खरोखर संवेदनशील आहे आणि मनाला भेदवणारी दुर्घटना आहे। ही खूप चुकीच्या पद्धतीने आमचा 48 तास नाही झाले आम्ही एक मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं होतं, खड्डेमुक्त विरार करा, हायवे करा। हे काढून पण आजप्रमाणे अशा प्रकारे जर हे ॲक्सिडेंट होत असतील तर काय अर्थ आहे? हे जे डंपर चालक आहेत अनधिकृत त्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट होतात, हे वारंवार होत आहेत। तरी प्रशासन झोपलेलं आहे। तुम्ही बघता हा खड्डा बघा, एवढा मोठा खड्डा आहे। या खड्ड्यामध्ये गाडी अडकून हे ॲक्सिडेंट झाला, डंपरवाल्याने त्याला मागून ठोकलं आहे। ही चुकीची गोष्ट आहे। PWD आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती ह्याच्यामुळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत मनुष्यवधाचे। आणि मी पण तात्काळ सगळ्यांना फोन लावले मदतीसाठी। भीषण परिस्थिती आहे साहेब, भीषण। मी तर बोलतो या रस्त्याला यायचं म्हणजे ना मृत्यूचा स्वतःचा इन्शुरन्स काढून या टर्म्स लाईफ पॅन येतो ना जो काढा, नंतरच या, नाही तर येऊ नका, कारण मृत्यू हा निश्चित आहे या रस्त्यावरती। भीषण परिस्थिती आहे रस्त्याची। सर्वात तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो, हा विरार RTOचं हे प्रमुख कार्यालय आहे, याच्यासमोर हा घटना झाली आहे। RTO तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले आहे का GR केले आहेत कार्यालयाला प्रत्येकाला CCTV कॅमेरे पाहिजे। RTOच्या कार्यालयाला इकडे रस्त्यावरती कॅमेरे नाहीत, हे पण कुठे ना कुठे अपयश आहे ना RTOचं। या गोष्टी आहेत साहेब, कोण नीट काम नाही करत साहेब। RTO विभाग पण काय रिक्षावाले बाईकवाले यांना चालन कापतात, पण डंपरला काय, डंपर कसे फिरतात? जे अनधिकृत डंपर आहेत, ज्यांचे फिटनेस संपलेत, या टायरचा अक्षरशः घोटाळा आलेला आहे डंपरच्या। मग हे जर डंपर फिरतात रस्त्यावरती म्हणजे मृत्यूला सापळाच घेऊन फिरतायत। अशी आहे आम्ही सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या कानावरती हा विषय घालतोय आम्ही आता। आणि तात्काळ आम्ही याला संबंधित जे PWDचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे। आणि निश्चित आम्हाला माहिती आहे आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेब हे नक्की ते भेट देऊन आम्ही अधिकाऱ्यांना जाब नक्कीच विचारू या संदर्भात। आणि हा जो टँकर माफिया आहे हा आम्ही मनसेच्या वतीने पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न आम्ही करू, निश्चित करू। आमच्या कॉल केला माननीय राजन नाईक साहेबांना, पण त्यांनी काय माझे फोन उचलले नाहीत। माझ्या मते कुठेतरी बिझी असतील, पण त्यापेक्षा आमचे पहिले विधायक होते ते तरी आमचा फोन उचलून आम्हाला मदत करायची। ही पण एक दुर्दैवी एक गोष्ट आहे। आमदाराला फोन केला होता, आमदाराने एक मदत करणं आम्हाला अपेक्षित वाटतं, कारण पावणे 10ला ॲक्सिडेंट झालं, 11:30 वाजले, सगळ्यांची भावना तीव्र होत होती, कोण मदतीला नव्हतं। त्यामुळे मी एक त्यांना फोन लावले 4-5, पण त्यांनी फोन नाही रिसीव्ह केले, त्यांचे फोन वेटिंगवरती होते। पण आम्ही समजा त्याच्यामध्ये जितेंद्र ठाकूर साहेब किंवा क्षितिज ठाकूरना फोन लावला असता, त्यांनी आम्हाला मदतीला तरी माणसं पाठवली असती। यातून पण एक कुठेतरी दुःख आहे। या ठिकाणी अपुरा रस्ता, रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते तेच आम्हाला समजत नाहीये। ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे। सध्या मी आता आहे इथे पाहणी केलेली आहे। तो बाईक एक ऍक्टिव्हा का बाईक स्पार होता तो या ठिकाणी गेलेला आहे। इथे खड्डे पडलेले आहेत। माहिती अशी घेतली आहे की हा एक खड्डे गुजरात गॅस कंपनीने इथे गॅस वायरी टाकलेली आहे। गॅस वायरी टाकताना तर ट्रेंच करून त्याच्यात टाकलेला आहे। रस्ता PWDचा आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यांना। आणि त्याच्या संदर्भात जे काही शुल्क असेल रस्ता रिस्टोर करण्यासाठी ते शुल्क गॅस कंपनीने PWDला भरलेलं आहे। माझं बोलणं झालेलं आहे आता त्यांच्याशी PWDशी, ते आता करून घेत आहेत। करण्याचं हे दिलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे। बाकी देखील खड्डे आहेत ते या भरण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे। हे आम्ही लवकरात लवकर पाऊस जसा कमी होईल लवकर करून घेऊ। खड्डे आहे ते सत्य आहे, पण महापालिका देखील वारंवार खड्डे भरते आहेत। गणपती येण्यापूर्वी पण आपण सगळं शहराला जेवढे रस्ते जोडता आहेत हायवेपासून येतात ते सगळे जोडले होते, केले होते काम, खड्ड्यांची दुरुस्तीचं काम देखील केलं होतं। पण परत हा पाऊस आहे, आवडत नाही। काल बघा तुम्ही, आजचा रेकॉर्ड असा की 3000 mm पाऊस आहे, सततचा पाऊस पडतच आहे, उसंत मिळत नाहीये, त्यामुळे खड्डे भरायला तरी अडचणी होत आहेत। तसा पाऊस जाईल तसा आम्ही पटकन